फोडणीना भात तुम्ही खूप प्रकारनं खादा असतील, पण हा ठेचा फोडणीना भात कधी ट्राय करेल का? फक्त एकदा बनवा, जो 5 मिनिटात बनत लागाल, एक नंबर लागस. आणि जो आहे ना, म्हणजे जास्त तक लागत नाही आणि मला जो पण झटकन भूक लागस आणि हाय पटकन बनायची आणि खायलेस. तर फोडणीना भात बनवासाठी ना, सगळ्यात पहिले ना, तवामा तेल टाका. तेल गरम होईना लसूण, मिरची आणि कोथिंबीर, थोडंसं शेंगदाणा चांगलं असं भाजानं तेलावरच त्या भाजीशीन वैगे त्याला काढलेवानं आणि थंड व्हायला त्यात कुटी लेवानं त्यांना ठेचा तयार होई जास. कुटी लेवानं नाही तर मिक्सरमा काढा तरी चालस. ते मस्त तयार वेगळे ठेचा त्याला साईडले करा. गॅस ऑन करीशीन त्यावर कढई ठेवा. तेलमध्ये तेल टाका. तेल छान गरम होईन ना, कडकडीत अशी फोडणी देवाने जिरं मोहरी टाकीशीन. जिरं मोहरी छान तडतडीशीन वेगळी त्यांना कढीपत्ता टाका ना, आणि जो ठेचा बनावा ना आपण मगाशी तो टाका ना आणि छान फ्राय करा ना ठेचाले. चांगलं लाल करा ना तळानं. तो तळीशीन वेगळे त्यांना थोडं हळद टाकाने, थोडी म्हणजे जास्त थोडी पण नाही, थोडी बरीच टाकाने मिक्स करा. त्यानंतर भात जो जिथला आपण उरेल असेल ना, तुम्ही चालू भात सुद्धा बनवू शकतास. पण मी उरेल भातनच बनावस. त्यानंतर मिक्स करीशीन. स्वादनुसार मीठ टाका. वरतून कोथिंबीर आणि निंबूचा रस टाका ना. माझ्याकडे निंबू तर रात्री नव्हता, पण ठीक आहे. बिना निंबूनं पण चांगलंच लागत, पण निंबू टाका तर अजून स्वाद वाढत. मिक्स करा. 1-2 मिनिटं परतवा ना छान असं. त्यानंतर एक नंबर लागस हा रेसिपी. एक नंबर म्हणजे एक नंबर बनावाले एकदम सोप्पा, लागाले एक नंबर लागत. फक्त बनावा. अशाच सोप्या रेसिपी जर हव्या असतील ना तुम्हाला, तर मना चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की, नक्की, नक्की करा. सबस्क्राईब बटन दाबशा जाऊ नका. प्लीज, प्लीज नक्की सबस्क्राईब करा.